रामकृष्ण हरी माऊली. आम्ही आमच्या ताईंकडे आलो होतो आणि हे बघा आमच्या ताईंची जनावरे आहेत. ही खिलार गाय आहे, इकडे या दोन म्हशी आहेत. सावलीला किती शांत बसलेत बघा. ही शेळीची कोकरं आहेत. ही कुटीची मशीन आहे, वैरण आणण्यासाठी गाडा आहे. सगळी सोय आहे आमच्या ताईंच्या रानामध्ये. ह्या शेळ्या अशा फिरायला लागलेत बघा चारा खात. हे खिलार गाईचं बाळ आहे, याचं बाचीबाईंनी शुक्का असं नाव ठेवलंय. अगदी शांत निसर्गरम्य वातावरण आहे शेतामध्ये. सावलीला जनावरे बसलेत अशी. हे नारळाचं झाड आहे बघा. ह्या झाडाचे नारळ बाचीबाई दादाला आणि ताईला घेऊन येतात घरी. किती खाली नारळ लागलेत बघा, सहजच हाताला येतात नारळ हे. कोंबड्यांची जाळी आहे, पिल्ली काढण्यासाठी कोंबडी बसवली ताईंनी अशी. इकडे पण नारळाचं झाड आहे, त्याला छोटे छोटे नारळ लागलेत बघा. असे छोटे छोटे नारळ लागलेत. नारळाच्या झाडाची सावली पण जास्त पडते. कोंबड्यांना खूप छान सावली राहते इथे दिवसभर. आणि ही आहे बाग फवारायची एसटीपी मशीन. याच्याने बाग फवारली जाते. आणि इथं देखील खूप नारळाचं जुनं मोठं झाड आहे बघा. किती उंच झाड आहे हे. खूप नारळ लागले त्याला. आणि याच्या शेजारीच इथं चिक्कूचं झाड आहे. खूप चिक्कू लागले झाडाला. भरपूर चिक्कू आधी ताईंनी तोडले होते जे आणि आमच्याकडे घेऊन आल्या होत्या त्या. तर आणखीन किती चिक्कू आहेत बघा झाडावरती. खूप गोड लागतात त्या झाडाचे चिक्कू. रानामध्ये असे फळांची झाडं असलं का खायची मजा काय वेगळीच असते फळं. आणि याच रानामध्ये डाळिंबाची बाग होती बघा. आणि त्या एसटीपी मशीनने बाग वगैरे फवारत होत्या ताई भाऊ. आता खूप मोठी बाग होती, आता ती बाग नाहीये, काढली आहे. आणि त्याच रानामध्ये आता मका लावलीये गुरांसाठी. किती छान मका उगवली बघा. आणि इकडे गुरांसाठी असा घास लावलाय. खूप वैरणीचा पुरवठा करून ठेवलाय ताईंनी, जनावरे जास्त असल्यामुळे. आणि घरची शेती असली का काय पण करता येतं. माळवं लावता येतं, गुरांसाठी चारा भरपूर करता येतो. अशी फळांची वगैरे झाडे लावता येतात. तर इकडे बघा पेरूचं झाड आहे आणि हे आंब्याचं झाड आहे. इथं रानाच्या कडेला बघा, इथं बांधावर असं आंब्याचं झाड आहे. किती कैऱ्या लागलेत बघा. उन्हाळ्याची कैरी खाण्याची मजा काय वेगळीच असते. आणि आम्ही आत्ताच तोडून कैरी खाल्ली एक. फारशी काय आंबट नव्हती. इकडं जनावरांसाठी असा घास लावलाय बघा. इकडं ऊस आहे, हिरवीगार शेती आहे. खूप कष्ट करतात आमचे ताई भाऊ शेतीमध्ये. आमची बाचीबाई देखील त्यांना मदत करते. हे पेरूच्या झाडाला अगदी छोटे छोटे पेरू लागलेत बघा. दादा आमचा कैरी तोडायला आलाय बघा. कशी कैरी तोडून घेतली त्याने. कशी लागते कैरी दादा? आंबट गोड. आंबट गोड आहे का? दादाला आणि ताईला कैरी खूप आवडते. शिवून एक कैरी तोडली बघा आमच्या. थांबा आता आज त्यालाच नाव सांगते तुझं. कशी कैरी छान आहे का? चला मग झाडाखाली बसून खाऊया. बास आता लय झाल्या, चला त्याकडे खाऊया कैरी. आणि ही आहे बघा आमच्या ताईंनी लावलेली पेरूची बाग. ड्रिप केले रानामध्ये. या
15 दिवस झाले रोपे लावून. किती छान रोपे चिटकलीत बघा. रामकृष्ण हरी.